नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय। गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, पुढचा हप्ता कधी येणार। कोणी म्हणतंय मार्च मध्ये तर कोणी म्हणतंय एप्रिल मध्ये। पण मित्रांनो, आता तो भ्रम सोडून द्या, कारण सरकारने अधिकृत तारखांबाबतचे संकेत दिले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PM किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नेमका कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यात जमा होणार याची खात्रीशीर माहिती पाहणार आहोत। आणि थांबा, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक टिप सांगणार आहे ज्यामुळे तुमचा अडकलेला हप्ता देखील त्वरित जमा होईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता मिळायला थोडा उशीर झाला। यामुळे अनेक शेतकरी बांधव चिंतेत होते की पुढचे हप्ते वेळेवर मिळतील की नाही। नियमानुसार दर 4 महिन्यांनी 2000 रुपये दिले जातात। ताज्या अपडेटनुसार PM किसान योजनेचा 23वा हप्ता 26 एप्रिल 2026 रोजी सन्माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात वितरित केला जाण्याची शक्यता आहे। म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या मोबाईलवर मेसेज पडायला सुरुवात होईल। आता वळूया नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याकडे। राज्य सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठी आधार ठरली आहे। जरी मार्च महिन्यात काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होऊ शकला नाही, तरी आता नवीन तारीख समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार 14 एप्रिल 2026 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर किंवा त्या दरम्यान राज्य सरकार 9व्या हप्त्याचे वितरण करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पैसे केवळ त्याच शेतकऱ्यांना मिळतील ज्यांचे eKYC पूर्ण आहे आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे। जर तुमची eKYC अपूर्ण असेल तर तुमची 26 एप्रिलची तारीख हुकू शकते। अनेकदा काय होतं, पोर्टलवर नाव असतं पण तांत्रिक अडचणीमुळे पैसे अडकतात। अशा वेळी तुम्ही काय करायला हवे हेच मी तुम्हाला आता सांगणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी एक विशेष माहिती, जर तुमचे मागील हप्ते अडकले असतील तर त्वरित तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तुमची लँड सीडिंग स्टेटस चेक करा। अनेक शेतकऱ्यांचे पैसे केवळ जमीन नोंदणी अद्ययावत नसल्यामुळे थांबलेले आहे। हे काम तुम्ही घरबसल्या PM किसानच्या पोर्टलवर जाऊन नो युअर स्टेटस या पर्यायावर तपासू शकता। शेतकरी बांधवांनो, ही माहिती आवडली असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा। आणि हो, सरकारी योजनांचे असेच अचूक अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।